हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरी इथनं वेकन्सीज आलेल्या आहेत आणि ही केंद्र सरकाराची नोकरी असणार आहे. वयोमर्यादा तुम्ही पाहू शकतात, 33 वर्षापर्यंत आहे आणि वेतनही खूप चांगलं आहे, 81,100 रुपये. परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सनी माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी हक्कानं आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. भौतिक अनुसंधान प्रयोगशाला, भारत सरकार, अंतरिक्ष विभाग की युनिट. तर अहमदाबादवरनं हे ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. नंबर ऑफ वेकन्सीज 10 आणि 6. तर 6 सहाय्यक असिस्टंट, तिथे रिझर्वेशन स्टेटस पण दिलेलं आहे आणि कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पाहू शकता तुम्ही, रिझर्वेशन स्टेटस दिलेलं आहे आणि पेमेंट पण दोन्ही पदांसाठी सारखंच आहे, पाहू शकता तुम्ही. पे लेवल 4. आता असिस्टंट कसं ते चूज करणार आहे, मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे आणि ह्याच नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ब्लू कलरमध्ये क्लिक हिअर टू अप्लाय, तर तुम्ही अप्लाय जर करत असाल तर त्याच ब्लू ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक ती साईट डायव्हर्ट करेल जिथे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच ॲप्लिकेशन ऑनलाईन करायचं आहे. तर रिटर्न टेस्ट आणि कम्प्युटर टेस्ट होणार आहे, तुमची स्किल टेस्ट होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन जे असतं पाहिजे ते 60% 10 बिंदू पैमाने पर 6.32 CGPA के साथ स्नातक म्हणजे ग्रॅज्युएशन. तर ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला 60% किंवा जर CGPAमध्ये तुमचं असेल मार्क्स तर 6.32 पाहिजे CGPA. त्यानंतर कम्प्युटर लिटरसी पाहिजे, प्रोफिशियन्सी इन यूजिंग कम्प्युटर्स. त्यानंतर कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यकसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% किंवा CGPA 6.32 आणि इंग्लिश अनुलिपीमध्ये 60 वर्ड्स पर मिनिट, म्हणजे टायपिंग स्पीड 60 वर्ड्स पर मिनिट पाहिजे. प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर यूज पाहिजे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टेनोग्राफरसाठी. तर अशी ही 2 पोस्ट होते. पोस्ट 2 आहेत पण त्यामध्ये तुम्हाला त्यांना जास्त हे पाहिजे, कॅन्डिडेट्स पाहिजे. त्यानंतर आपण पाहू शकतो रिटर्न एक्झाम झाल्यानंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी होणार आहे. एज लिमिट पाहू शकता 18 ते 28 वर्ष असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी जास्त असणार आहे इयर्स, एज रिलॅक्सेशन असणार आहे. त्यानंतर तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचू शकता, अलाउन्सेस पेमेंट तुम्ही वाचू शकता, म्हणजेच सॅलरीमध्ये अलाउन्सेस कसे असतील ते दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ती 100 रुपये असणार आहे आणि 500 रुपये द्यायचे असणार आहे. आवेदन शुल्क 100 लिया जाएगा. प्रारंभ में सभी आवेदनों को आवेदन शुल्क के रूप में समान रूप से 500 का भुगतान करना होगा. मग महिला, SC ST PWD भूतपूर्व सैनिक ह्यांनासुद्धा 500 रुपये भरायचे आहे आणि मग 400 रुपये परत करतील हे लोक. तर असं होतं. अप्लाय कसं करायचं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि 9 तारखेपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. 31 मार्च 2024पर्यंत ॲप्लिकेशन हे स्वीकारणार आहेत. तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला. सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी हे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी वाचून घ्यायचे आहे. तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तिथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे त्या वाचायच्या आहे. सिलेक्शन प्रोसिजर वाचायची आहे आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस फॉर स्किल टेस्ट देण्यात येणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे ते वाचायचे आहे. आणि अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.